God mixes the bitter and the sweet on purpose. परमेश्वर कडू आणि गोड यांना मुद्दामून मिसळतो. Amen. आमेन. So whatever is happening in your life, तर जे काही तुझ्या जीवनात घडत असेल as a child of God, देवाचं संतान या नात्याने, it may not be very good, कदाचित कधी कधी तुला असं वाटेल की काय माझ्या आयुष्यात जे चाललंय ते अजिबात चांगलं चाललेलं नाही, but it is purposeful. पण त्यात संकल्प असतात बेटा. God has ordained it. देवाने तसं नेमलेलं आहे. Accept it cheerfully, तर आनंदाने देवाने नेमलंय ना, तर मग आनंदाने स्वीकार ना. so that when you are flying high, की जेव्हा तू फार उंच उंच उडतो you don't get proud, तेव्हा तू अभिमानी घमेंडी होणार नाहीस. and when you are sinking low, आणि अगदी खाली घसरला then you don't lose hope. तर आशाही जाणार नाही. God does not always afflict pain, परमेश्वर नेहमी वेदनांचा भडीमार देत नाही, but पण He does allow it in our life. परवानगी देतो काही वेदना आपल्या जीवनात यायची. Why? का? To test us. आपल्याला पारखायला की आपण किती पाण्यात आहोत, What is there in our heart? आपल्या हृदयात नेमकं काय आहे. Because sweet and sour कारण गोड आणि आंबट किंवा कडू both come from the same hands of God. दोन्ही देवाच्या त्याच हातात येतं बेटा. And so your hardship today, तर आज तुझ्या ज्या काही अवघड अशा समस्या आहेत, it's the ingredient for your harvest tomorrow. उद्याच्या तुझ्या हंगामासाठीचं ते साहित्य आहे, तो माल आहे, ते भांडवल आहे. Amen. आमेन. And just because your life tastes bitter now, आणि आता केवळ आता तुझं जीवन तुला कडू वाटत असल्यामुळे it doesn't mean that it will end bitter tomorrow. असा अर्थ नाही लागत त्याचा की उद्या सुद्धा तुझं आयुष्य कडूच संपणार आहे, असं नाही. It will end into sweetness. आयुष्याची तुझी अखेर गोडवीतच होणार आहे. So you are not being ruined. तर तुझा नाश नाही होते, You are being refined. तर तुला तो शुद्ध करतोय, Amen. पवित्र करतोय. आमेन. And for the present it may not feel very good. आणि सद्यस्थितीला तुला ते चांगलं वाटणार नाही कदाचित, But according to Romans 8:28, पण रोमकरास 8:28 नुरूप everything will finally work out together for your good. सरते शेवटी सगळं तुझ्या चांगल्याकडे होईल. Because you love God. का? कारण तुझं देवावर प्रेम आहे. And sometimes God adds fire to it. आणि कधी कधी देव त्याच्यामध्ये आगीची भर घालतो. Not to burn you, तुला जाळायला नाही रे, but to bring out the flavor of faith through you. तुझ्यातनं विश्वासाची एक चव बाहेर आणायला, But never with destruction. पण नाशासाठी नाही. Yes, discipline. शिस्त लागू द्यायला, शिस्त. Because sometimes कारण कधी कधी your enemies' insults are just God's big loudspeakers. तुझ्या शत्रूंनी तुझे केलेले अपमान देवाने लावलेला लाऊड स्पीकर असतो, भोंगा भोंगा. See? And so their cursing may be part of your correction. तर तुझी जी चूक सुधरवली गेली पाहिजे आहे, त्यापायीच ते सगळे शाप त्यांच्या तोंडात येत असतात. Many times he knows that there is a pit there, but he won't tell you. अनेक वेळा देवाला माहिती असतं पुढे खड्डा आहे, पण देव तुला सांगणार नाही. Because we learn better after falling का आपण पण अशी जाते ना, पडल्यावरच नीट शिकतो ना. ठेचा rather than by खाल्ल्याशिवाय, someone telling. कोणीतरी सांगून थोडे शिकतो आपण. ठेचा खाल्ल्याशिवाय आम्हाला जेवण गोड लागे ना. Experience teaches us more stronger. आणि अनुभव आपल्याला जास्त पटकन बलवान रीतीने शिकवतात. म्हणून मग देव सांगतच नाही पुढे खड्डा आहे. And these things expose us what is hidden in us. आणि या गोष्टी काय करतात ना, आपल्यात सुद्धा जे काही लपलेलं असेल ना ते उघड करतात. काय माहिती, 2-4 भूत आपल्या यात असते, देव ती उघडी करतो. So don't curse the fire. तर आगीला शाप नका देऊ, Because कारण that is where your faith finds its favor. तिथेच तुझ्या विश्वासाला अनुग्रह मिळतो. The same fire that refined you will be the same fire that will consume them. जी आग तुला स्वच्छ करतीये, तीच आग त्यांना भस्म करेल. See? So every time you are disciplined, don't curse God, don't curse your enemies. At least say, this is a proof that I am a child of God. तसं जेव्हा केव्हा देव जो तुझा बाप तुला शिस्त लावतो, तेव्हा त्याला एक पुरावा मान की हा पुरावा आहे की मी देवाचा संतान आहे, म्हणून देव मला शिस्त लावतोय. देवाला उगीच शाप बीप देऊ नका देवा. And God's rod may sometimes sting also. आणि कधी कधी देवाची छडी आपल्याला मारेल, डंखही करेल, But it will never destroy you. पण नाश नाही करणार. देव तुला And सुधरवतो. sometimes I see that believers are more in pain than unbelievers. आणि कधी कधी मी पाहतो बेटा, बिलीवर माणसं अविश्वासू लोकांपेक्षा जास्त वेदनेत असतात. See, the same God who let you fall is the same God who will lift you up. ज्या देवाने तुला पडू दिलंय तोच तुला उचलणार आहे. But he will wait when you will
repent and when you will become humble. पण तो वाट पाहत असतो, आता पडलाय, आता हा कधी नम्र होऊन पश्चाताप करेल, Say, मग त्याच्यानंतर मी जाऊन त्याला उभं करतो. brokenness always brings humility faster. तुटकेपणा पटकन माणसाला नम्र करतो. Broken in substance, broken in body, वस्तूंमध्ये तुटलेला, and broken in soul. शरीरात तुटलेला, जीवात तुटलेला. And that's why God had to allow the thorn in the flesh for Paul. म्हणून पॉल मध्ये पण देवाला तो देहातला काटा द्यायची परवानगी द्यावी लागली. Say, but he was not bedridden. पण तो काय बिछाना धरून नाही बसला नव्हता. When God permits a pain, you are not bedridden. You देव- move faster देव जेव्हा than एखादी ordinary वेदना times. देव जेव्हा एखादी वेदना तुझ्या आयुष्यात येऊ देतो, त्याच्यानंतर तू तर असा सॉलिड स्पीडने पळायला लागतो ना, पळायला लागतो There is देवाच्या. more passion when you आवेश. have thorn in the flesh. आवेश वाढतो ना, देहात काटा असला की आवेश वाढतो. There is more love in you for God when you प्रेम. have the thorn in the flesh. देवाचं प्रेम वाढतं देहात काटा असल्यावर. And my Jesus is a good shepherd. आणि माझे येशू उत्तम मेंढपाळ आहे. So don't fear death. तर मृत्यूला भिवू नका, Don't fear enemies. शत्रूंना भिवू नका, Don't fear pain. वेदनेला भिवू नका, Don't fear trouble. त्रासांना भिवू नका. These things will pass away. या गोष्टी येतील आणि जातील. They have got the expiry date. याला एक्सपायरी डेट आहे, But you will belong to the Lord forever. पण तू कायमचा देवाच्या मालकीचा असणार आहेस. Every sting today is saving you from a scar tomorrow. आज लागलेला प्रत्येक डंख तुला उद्याच्या वणापासून वाचवतोय. And when the wound is the deepest in you, आणि जखम जेव्हा तुझ्यात खोल होते ना, God's grace flows thickest in you. देवाची कृपा एकदम जाड अशी वाहते तुझ्यात. Grace is enough to cover that wound. आणि कृपा मग ती जखम झाकायला पुरेशी असते. Grace is enough to cover that pain. आणि कृपा ती वेदना झाकायला मग पुरेशी असते. Grace is enough to cover your tears. कृपा तुझे अश्रू झाकायला पुरेशी असते. And every pain that gives you scars, आणि जी प्रत्येक वेदना तुला वण देते, the scars coming through pain which God allowed is never a shame. देवाने परवानगी दिलेल्या वेदनेतनं आलेले वण अपमान आणि लज्जा नाहीये. They are signs that you have survived it all. ती चिन्ह आहेत या गोष्टीची की या सगळ्यातून जाऊन हा वाचला, टिकला, महाविजयी झाला. Praise God. Amen. 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 God does not bury us. देव पुरत नाही काय आपल्याला. Have you seen Jesus ever going for a funeral? येशूंना कधी तुम्ही मैतीला जाताना पाहिलं की मयत झाली पुरून येतो? No. नाही नाही नाही, मयत झाली He जिवंत करून changed it येतो. into a resurrection. मयत झाली जिवंत करून येतो. त्याने पुनरुत्थान केलं तिथे जाऊन. You are being planted for a bigger harvest. तुम्हाला मोठ्या हंगामासाठी त्याने रोवलंय. Every correction day, every correction time is a preparation time. चुका सुधारायची प्रत्येक वेळ आणि दिवस पूर्व तयारीची वेळ आणि दिवस आहे, That leads you for your promotion tomorrow. ज्यातून उद्या तुझी बढती होणार आहे. So, what feels like a setback is really a setup for a comeback. तर for सेटबॅक all of us. सेटअप आहे कमबॅक साठी. Amen. And where discipline ends in our life, आणि मग देवाची शिस्त लागणं एकदा आपल्या जीवनात संपलं, your destiny Oh. ends. मग तुझ्या आयुष्याची दिशा संपते. Praise God. फिनिश्ड. Amen. आमेन. And that's why म्हणून till our last breath he will discipline us. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्याला शिस्त लावणार आहे. Many times we look to the finish line. अनेक वेळा आपण फिनिशिंग लाईन बघतो की इथे संपणार आहे. God says, first I have to start with the forming line. देव म्हणतो संपायच्या रेषे अगोदर मला तुला घडवायच्या रेषेत आणावं लागेल. Amen. की तुला घडवी. That's why I don't fear anything. म्हणून मी कशाला नाही घाबरत. We are in the safest of hands. क्या डर नाही काय, आपण एकदम सुरक्षित हातात आहे. Keep your soul intact with Jesus. एकच कर, तुझा जीव येशूंसोबत नीट सांभाळ. Amen. आमेन. Your Pharaoh has an expiry date. तुझ्या फारोला एक्सपायरी डेट, Your Goliath has an expiry date. तुझ्या गोलातला एक्सपायरी Your तारीख आहे. devil has an expiry date. तुझ्या मागे लागलेल्या भूतांना एक्सपायरी Your डेट आहे. trouble has an expiry तुझ्या date. त्रासांना एक्सपायरी डेट Your आहे. pain has an expiry date. तुझ्या वेदनेला एक्सपायरी डेट Your आहे. struggle has an expiry तुझ्या date. संघर्षांना एक्सपायरी डेट आहे. You don't have an expiry date. तुला नाहीये. तू नाही एवढ्यात जात. Even the pressure has purpose. दबावा मागे पण संकल्प Even आहे. the pain has purpose. वेदनेत पण संकल्प Even your आहे. struggle has purpose. संघर्षात पण संकल्प आहे. Even that sick body of yours has purpose. तुझ्या त्या आजारी शरीरात पण देवाचा काहीतरी संकल्प आहे. Even that lack has purpose. तुला तिची उणीव आहे ना, त्यात पण देवाचा संकल्प आहे. Even that answer that has not come of your prayers has purpose. तुझ्या त्या प्रार्थनेला जे उत्तर आलेलं नाहीये ना, त्यात पण देवाचा काहीतरी संकल्प आहे.
We don't live in fear, we live in trust. आपण भीतीत जगायचं नाहीये, विश्वासात Where there जगतो. is trust, there is no fear. जिथे विश्वास आहे तिथे भीती नाही. Amen. आमेन. So life is a stew, तर आयुष्य खिचडी आहे and God is still the cook of आणि your देव life. अजूनही स्वयंपाकी आहे. Amen. त्या खिचडीत देव काय काय घालतोय घालू दे, गपचूप खा. And don't get puffed up in good times also, आणि चांगल्या काळात फुगू नको, अभिमानी व्हायची गरज नाही. and don't get bitter also in bad ones. आणि वाईट काळात कडू पण बनायची गरज नाही. Both are coming from God's hand, दोन्ही देवाच्या हातून येत आहेत and both can shape you to stay low. आणि दोन्ही तुला शेप मध्ये आणतात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.